प्रत्येक पौर्णिमेच्या 4 दिवसांनी येते चतुर्थी. ह्या दिवशी चंद्राचा भाग कमी कमी होत चकोर होऊन जातो, त्यामुळे चतुर्थीला चंद्राची स्थिती थोडी अस्थिर मानली जाते. चंद्राचा मानवी मनावर थेट परिणाम होतो. आजही विज्ञान मानते की चंद्रामुळे समुद्रात भरती ओहोटी येते, शरीरातील पाणी मनःस्थिती बदलते. चतुर्थीच्या दिवशी चंद्राची गुरुत्वीय ऊर्जा असमतोलात असते. मन चंचल, चिडचिडे, निर्णय चुकण्याची शक्यता, भावनिक अस्थिरता वाढते. गणपती बुद्धी, स्थैर्य आणि निर्णयशक्ती. चंद्रामुळे येणारी अस्थिरता गणपतीच्या उपासनेने संतुलित होते. उपवास पचनसंस्थेला आराम, शरीरातील विषद्रव्ये कमी, ऊर्जा मेंदूकडे वळते. आज यालाच ऑटोफॅगी म्हणतात. चतुर्थीला उपवास केल्याने चंद्रामुळे वाढलेली जलतत्व ऊर्जा संतुलित होते. शरीर मन ऊर्जा तिन्ही समतोलात येतात. चतुर्थी उपवासात विशिष्ट साबुदाणा, फळे, दूध पचणारे, मेंदूस आवश्यक ग्लुकोज देणारे, कमजोरी येऊ देता उपवास टिकवणारे. चतुर्थी चंद्राची अस्थिर स्थिती, उपवास मन व शरीर संतुलन. गणपती पूजन विघ्ननाश व बुद्धी स्थैर्य. गणपती बाप्पा बुद्धीचे देव आहे. गणपती मंत्र म्हटल्याने एकाग्रता वाढते, मन शांत होते. लहान मुलांची चिडचिड कमी होते, मन लावून अभ्यास करतात. लहान मुलांना खेळायला बाहुले खूप आवडतात. हे आहे बाहुले बटन दाबल्यावर गणपती मंत्रचा आवाज सुरू होणारे, लहान मुलांना आवडणारे. ओम गणपते नमो नमः. विद्यार्थी लाभते विद्या, धनार्थी लाभते धन. जर तुम्हाला हवे असेल तर कमेंटमध्ये ॲमेझॉनची लिंक आहे, तेथून पाहू शकतात. आपल्या मुलांमध्ये लहानपणापासूनच भक्ती आणि संस्कारांची गोडी निर्माण करा. हे साऊंड टॉय मुलांना खेळता खेळता मंत्र शिकवण्यास मदत करेल. आजच हा मंत्र गणेश घरी आणा. बाप्पाचे मंत्र आणि श्लोक समाविष्ट मंत्र ऐकू येतील. हे खेळणे फक्त दिसायलाच गोड नाही, तर यात बाप्पाचे पवित्र मंत्र देखील ऐकायला मिळतात.